अंजली दमानिया आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंजली दमानिया, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल, उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार आहे अशी पोस्ट करुणा मुंडे यांनी केलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, आता ही माहिती त्यांच्याकडे कुठून आली मला माहित नाही। त्यांचं असं म्हणणं आहे, मी एका चॅनलवरच आता ऐकलं, त्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसापूर्वीचा राजीनामा त्यांनी अजित पवारांकडे दिलेला आहे। तर असं झालं तर खरंच बरं होणार आहे आणि हीच मागणी आपली कधीपासूनची आहे। आणि आताच्या चार्जशीट नंतर तर मला असं वाटतं की अजित पवारांनी त्यांना राजीनामा सोडा, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। कारण इतक्या विकृत अशा माणसाला, इतक्या क्रूर अशा माणसाला आतापर्यंत त्यांनी पोसून त्यांना मोठं केलं, त्यांना पदोपदी वाचवलं, त्यांना मित्र म्हणून फिरवतायत, त्यांना अगदी आपण ते बूथ रिगिंगचे पण फोटोज बघितलेत। हे सगळं बघून असं मला वाटतं की धनंजय मुंडेसारखा माणूस कुठच्याही प्रकारे तिथे मंत्रिपदावर नसला पाहिजे। त्यांनी राजीनामा दिला नसेल तर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी माझी मागणी। अगदी, पण अंजलीताई, जवळपास 9 डिसेंबरला धनंजय देशमुख यांची हत्या झाली, 2 महिने झाले, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाते अशी चर्चा आहे। एवढा वेळ का लागला सरकारला? यालाच म्हणतात राजकारण आणि यालाच म्हणतात राजकीय दबाव। जर आता हा साधा माणूस असता, साधा चोर असता, 5,000ची चोरी केली असती तर हा जेलमध्ये सडत असता माणूस। पण इथे कसं होतंय बघा, त्यांना आजपर्यंत त्या कराडला कधी बेड्या घातल्या नाहीयेत, आजपर्यंत तो व्हीव्हीआयपी थाटात जगतोय, त्याला जेलमध्ये स्पेशल चहा, नाश्ता, जेवण सगळं मिळतंय, तो त्याच्या मित्रांना भेटतोय, तो व्हीसीवर 2-2 तास बोलतोय, सीसीटीव्ही हवा तेव्हा ऑफ केला जातोय। हे जे असतं ना, हे सामान्य माणसाला मिळत नाही। आणि मग आपण हे जे ऐकतो ना नेहमीचे डायलॉग की न्याय हा सगळ्यांसाठी समान वगैरे असतो, असं बिलकुल नसतं। हा न्याय हा राजकारण्यांसाठी वेगळा असतो आणि न्याय हा सामान्य माणसांसाठी वेगळा असतो। हा कधीही एकाच पातळीचा नसतो। तर मला आता खात्री पटत चालली आहे की राजकारण इतकं किळसवाणं झालंय आता की याच्यात आपल्याला काहीही सगळे म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशा टोळ्या बनवल्यात। आज आपण बघतोय, मी काल बघत होते, पुण्याला झालंय, नाशिकला झालंय, सगळीकडे अशी गुंड प्रवृत्तीची लोक वाढत चालली आहेत। पोलीस ऍक्शन घेत नाहीत। लोकांनी लढायचं कसं? सामान्य माणसांनी जगायचं कसं? अगदी, अंजलीताई, पण आपण पाहतोय 2 महिने झालेले आहेत। सरकारने या सगळ्या भूमिकेसंदर्भात वेळोवेळी म्हटलेलं आहे की या सगळ्या आरोपींवरती कठोरात कठोर शिक्षा होईल। मात्र सगळ्यांनी सातत्याने आपण देखील हीच भूमिका मांडलेली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा। ह्या सगळ्याबाबत सरकार कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यामुळे बॅकफूटवरती गेलेलं आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजकीय एक बळी घेतला जातोय का? की मग वाल्मिक कराड ह्या सगळ्याबाबत दोषारोप पत्रामध्ये जेव्हा त्याचं नाव आलं त्यानंतर ह्या घडामोडी घडतायत असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की जय महाराष्ट्राने एक ना महाराष्ट्राचा पोल करावा आणि सगळ्या जनतेला सांगावं की आम्हाला आता तुम्ही हे सांगा की राजकीय बळी जातोय का? का खरंच हे इतकं गंभीर आहे की त्यांना हकलवून नेलं पाहिजे? असा तुम्ही एक पोल करा की त्याचा राजीनामा झाला पाहिजे का त्यांना हकलवून दिलं केलं पाहिजे का महाराष्ट्राची हीच पुढची दिशा असेल आणि अशाच गुंडांना तुम्हाला जेलावं लागेल? असं तुम्ही एक पोल करा, म्हणजे उत्तर तुमचं तुम्हाला येईल। अगदी, अंजलीताई, तुम्ही देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी या आधी देखील आवाज उठवलेला आहे। तर मध्ये आपण जर बोलूया, करुणा मुंडे यांची पोस्ट आहे त्यानिमित्तानं आपण चर्चा करतोय। राजीनामा त्यांचा उद्या घेतला कारण उद्यापासून अधिवेशन सुरू होतोय। या लढ्याला कोणाचं श्रेय कोणाला देणार आहात तुम्ही? नाही, कोणाचंच नाही। मला वाटतं पहिलं म्हणजे त्या देशमुख कुटुंबाला ते श्रेय दिलं पाहिजे आणि अगदी. मसाजोगचे जे सगळे ग्रामस्थ जे त्यांच्या पाठी इतके उभे राहिलेत आणि कंटिन्युअसली म्हणजे त्यांची ती एकी बघून, आणि ती एकी का आहे तर त्या संतोष देशमुख तसे व्यक्ती होते, तितके निस्वार्थी होते, म्हणून ती एकी होती। आणि म्हणूनच मला वाटतं की सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे मला धनंजय देशमुख यांचा संयम बघून, त्यांच्या संयमाला माझा सलाम। माझ्या अगदी, जागी, अगदी. त्यांच्या जागी जर मी असते तर माझं डोकं फिरलं असतं। पण त्यांनी अगदी, इतकं त्यामुळे संयम धनंजय ठेवून देशमुख मोजून यांच्यासाठी ज्यांनी मापून ज्यांनी बोलतात। आवाज उठवलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। त्यांना एक न्याय मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद अंजलीताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।